नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या, मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. खारेगाव परिसरातील कार्यसम्राट नगरसेवक माननीय श्री उमेश पाटील यांना शिवसेना उपनेते श्री दशरथदादा पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. उमेश पाटील, आप जियो हजारों साल के दिन हो 50,000. पुनश्च एकदा शिवसेना उपनेते श्री दशरथ पाटील यांच्या वतीने खारेगाव परिसरातील कार्यसम्राट नगरसेवक माननीय श्री उमेश पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 26 नोव्हेंबर 2015, बरोबर 7 वर्षांपूर्वी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला आजही मुंबईकरांच्या आठवणी चाळवतो आहे. 7 वर्षांपूर्वी झालेला हा दहशतवादी हल्ला मुंबईकर नागरिक कधीही विसरू शकणार नाहीत. केवळ हा हल्ला मुंबईवर नव्हता, तर हा हल्ला भारताच्या सार्वभौमत्वावर होता. पाक पुरस्कृत दहशतवादी मुंबईमध्ये शिरतात काय, अंधाधुंद गोळीबार करतात काय आणि त्या संपूर्ण गोळीबारात 150 ते 200 सर्वसामान्य नागरिक मृत्युमुखी पडतात काय, ही सबंध घटना मुंबईकर नागरिकांसाठी अक्षरशः हेलावून टाकणारी होती, विचार करायला लावणारी होती. अनेक जांबाज पोलीस अधिकारी या संपूर्ण हल्ल्यात बळी पडले. मुंबई शहरातील हॉटेल ताजमहाल, लिओपोल्ड कॅफे, त्याचप्रमाणे इतरही ठिकाणी अशाच प्रकारे हल्ले करण्यात आले. बेधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये लहान मुलं, स्त्रिया, वृद्ध, नागरिक सगळेच बळी पडले. 3 दिवस मुंबईला अक्षरशः वेठीला धरलं होतं आणि त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. मुंबईच्या सुरक्षेच्या संदर्भात अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले. 7 वर्षांमध्ये आपण नेमकं काय शिकलो, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. मुंबईची सागरी सुरक्षा आजही राम भरोसे आहे असं म्हटलं जातं. एकंदरीतच सर्वसामान्य नागरिकाला सुरक्षित वाटलं पाहिजे. घरी गेलेला माणूस सुरक्षितपणे घरी येऊ शकेल याची खात्री त्याच्या घरच्यांना, त्याच्या नातेवाईकांना मिळाली पाहिजे. मुंबईच्या दहशतवादी हल्ल्याला आज 7 वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र या दहशतवादी हल्ल्यानंतर खरोखर आपण काही गोष्टी शिकलो का? सरकार दरबारी अनेक गोष्टी होत असतात, मात्र आजही सर्वसामान्य नागरिक हा सुरक्षेच्या संदर्भात सजग आहे का, असे अनेक प्रश्न आजही आपण स्वतःलाच विचारायला पाहिजे. मूठभर पोलीस दल हे नेमकं काय करू शकणार आहे, हा प्रश्न अगदी महत्वाचा ठरतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वतःची सुरक्षा स्वतःच्या हाती घेतली हवी. आपल्या अवतीभोवती काय पडलेलं आहे, आपल्या अवतीभोवती नेमकं काय होतं आहे, या संदर्भात सजगता जर प्रत्येक नागरिकाने दाखवली तर अशा प्रकारचे हल्ले निश्चितपणे थांबू शकतात. पाक पुरस्कृत दहशतवादी मुंबईमध्ये आले होते. त्यानंतर दहशतवादाचा चेहरा दिवसेंदिवस अधिकाधिक भयानक होत चालला आहे. फ्रान्समध्ये घडलेल्या घटनांनी ते पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. मग अशा वेळेस पुन्हा एकदा सर्वसामान्य माणसाची जबाबदारी वाढते, हे खरं नाही का? मुंबईवर झालेले दहशतवादी हल्ले हे वेळीच रोखता आले असते का, असा प्रश्न देखील अनेक जण विचारतात. किंबहुना ते रोखता येऊ शकले असते असं देखील अनेकांचं म्हणणं आहे. मात्र जे झालं ते झालं. भविष्य काळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी सर्वसामान्य माणसाची भूमिका सर्वतोपरी ठरते, हे देखील तितकंच सत्य. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे
जवान शहीद झाले होते, जे पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी शहीद झाले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सर्वसामान्य नागरिक शहीद झाले होते, त्या सगळ्यांना आमचा मानाचा मुजरा. श्री सचिन पाटील यांच्या वतीने माननीय नगरसेवक श्री उमेश दादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उमेश पाटील, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा श्री सचिन पाटील यांच्या वतीने कार्यसम्राट नगरसेवक माननीय श्री उमेश पाटील यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. किटी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट. केअर वेलनेस EECP सेंटर. हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्यांची थेरपी. USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन. केअर वेलनेस EECP सेंटर. मुंबईतील कोळीवाडे गावठाणे हे 100 वर्षांपासून अधिक काळ अस्तित्वात असून तशा प्रकारचा अहवाल यापूर्वी राज्य शासनाच्या सन 2000 मध्ये अफजलपूर समितीने दिला आहे. कोळीवाडे गावठाणे वगळून त्याऐवजी झोपडपट्टी करण्याच्या झोपू प्रशासनाच्या निर्णयाचा महाराष्ट्र कोळी समाज संघाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. झोपू प्रशासनाने कोळीवाडा हा शब्द वगळून झोपडपट्टी केल्यास कोळी बांधवांच्या वतीने उग्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा महाराष्ट्र कोळी समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अनंत तरे यांनी दिला आहे. मुंबईत 27 कोळीवाडे आणि गावठाणे असून या कोळीवाड्यांच्या पुनर्विकासाबाबत विकास नियंत्रण नियमावलीत काहीही तरतूद नसून नव्या विकास आराखड्यात कोळीवाड्यांची दाखल घेण्यात आली नाही. या संदर्भात 27 नोव्हेंबर रोजी झोपू प्राधिकरण विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांपुढे सुनावणी होणार आहे. सदर सुनावणीत कोळीवाड्यांचा भाग हा झोपडपट्टी मुक्त होणार की नाही त्यानंतरच कोळीवाड्यांचं भविष्य ठरणार आहे. परंतु श्री तरे यांनी कोळीवाडे गावठाणे वगळून झोपी प्रशासनाने झोपडपट्टी उल्लेख करून घेण्या अगोदर यापूर्वी सन 2000 मध्ये अफजलपूर समितीने कोळीवाडा गावठाणे संदर्भात दिलेल्या अहवालाचा आधार घ्यावा. जर कोळीवाडे गावठाणांच्या जागी झोपडपट्टी उल्लेख केल्यास कोळी बांधवांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील श्री तरे यांनी दिला आहे. स्मार्ट सिटी सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांनी आपली मतं, सूचना आणि संकल्पना महानगरपालिकेला कळवाव्यात यासाठी गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मोहिमेची महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी काल ठाणे शहरामध्ये विविध ठिकाणी भेटी देऊन तब्बल 4 तास पाहणी केली. यावेळेस आयुक्तांनी नागरिकांशी संवाद देखील साधला. सॅटिसवर बस फेऱ्या वाढवाव्यात. वृंदावन सोसायटी परिसरातील बस स्टॉपच्या मागे आणि सॅटिसवर महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृह बांधण्यास तत्वतः यावेळेस प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. त्यासाठी तात्काळ निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देखील आयुक्तांनी दिले आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सोमवारपासून मोठ्या प्रमाणात स्मार्ट सिटी सर्वेक्षण मोहीम राबवण्यात आली होती. त्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी सर्वेक्षण बूथ उभे करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, महत्त्वाचे चौक, प्रभाग समिती कार्यालय या ठिकाणी अशा प्रकारचे बूथ उभारण्यात आले होते. आयुक्तांनी ठाणे शहरातील विविध ठिकाणी भेटी देऊन या ठिकाणच्या नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान विविध ठिकाणी भेटी दिल्यानंतर सॅटिसवर प्रवाशांनी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृहाची मागणी केली. महापालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी सॅटिसवर महिला आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृह बांधण्यास तत्वतः मंजुरी दिली. तसंच सॅटिसवर परिवहनच्या बेस फेऱ्या वाढवण्याचे आदेश देखील त्यांनी परिवहनच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. खारेगाव परिसरातील कार्यसम्राट नगरसेवक माननीय श्री उमेश पाटील यांना वाढदिवसानिमित्त श्री कमलाकर केशव पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उमेश पाटील, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा ठाणे ॲमेच्युअर बॉडी बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने माननीय नगरसेवक श्री उमेश पाटील यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. संगीतामध्ये रस असलेल्या आजच्या तरुण पिढीने पंडित राम मराठे यांच्या संगीताचा अभ्यास करावा असे प्रतिपादन प्रख्यात सतार वादक गायक पंडित शंकर अभ्यंकर यांनी केलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पंडित राम मराठे स्मृती पुरस्काराने
पंडित शंकर अभ्यंकर यांना आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. यावेळेस आपल्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. रोख रुपये 25,000 आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यावेळेस पंडित राम मराठे स्मृती युवा पुरस्काराने युवा पिढीच्या गायिका कल्याणी पांडे साळुंखे यांना देखील गौरवण्यात आलं. रोख रुपये 11,000 आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. अगदी घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. पंडित राम मराठे स्मृती समारोह संगीत समारंभ. पंडित राम मराठे संगीत समारंभ ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे गेल्या 3 दिवसांपासून आयोजित करण्यात आला होता. अनेक मान्यवरांनी या ठिकाणी आपली संगीत कला सादर करीत आहोत या महोत्सवातील काही क्षणचित्र. स्वप्नास आज माझ्या घेऊन कोण गेले, स्वप्ने अशीच काही असतात जीव गेली, हृदयास खोल जखमा देऊन कोण गेले, उघड्या पुन्हा झाला, उघड्या पुन्हा उघड्या पुन्हा झाला, जखमा पुरातल्या फुलवे तुझ्याच तुमच्या. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.